नमस्कार मित्रांनो. आपल्या सेंटर स्पॉट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नेहमी काही वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. यात इतिहास, राजकारण, क्रीडा अशा वेगवेगळ्या विषयांचा आपण परामर्श घेतो. आज अशाच पद्धतीचा एक इंटरेस्टिंग असा एक विषय घेऊन मी आलेलो आहे. पेशवाईतली किंवा मराठेशाहीतली काही वैशिष्ट्यपूर्ण स्थलांतर. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना नम्र विनंती की आपल्या या यूट्यूब चॅनलला, सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर त्यांना लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला, स्नेहीजनांना हे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. तर मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे आजचा विषय आहे पेशवाईतली किंवा मराठेशाहीतली रंजक स्थलांतर. स्थलांतर म्हटलं की बहुतेक मुंबईकरांना यूपी बिहारी आठवतात. जुन्या पिढीतल्या मुंबईकरांना दाक्षिणात्य आठवतील. जागतिक राजकारणाची रुची असणाऱ्यांना सिरियातून युरोपमध्ये होणारं स्थलांतर दिसेल. तर काही तज्ज्ञ मंडळी असंही भाकीत करत आहेत की येऊ घातलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीचे पडघम वाजू लागले असून भारतात सहित जगभरातील अंदाजे 70% लोकांच्या नोकऱ्या जातील. परिणामी मोठा संघर्ष आणि ओघानेच त्यानंतर येणारी विस्थापनं म्हणजे मोठ्या प्रमाणातली स्थलांतर होण्याची शक्यता. पण स्थलांतर म्हणजे इतकंच असतं का? अगदी आपल्या मूळच्या खेड्यातून शहरात येणं, छोट्या शहरातून मोठ्या शहरात स्थायिक होणं, हे सुद्धा स्थलांतरच असतं. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त आपल्याला एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागतं, तिथे स्थायिक व्हावं लागतं. कधी दुसऱ्या राज्यात सुद्धा आपल्याला जावं लागतं. आणि आजकाल तर परदेशात जाऊन स्थायिक होणं एकदम कॉमन झालेलं आहे. मध्यंतरी ट्रम्पच्या प्रशासनामुळे, ब्रेक्झिटमुळे असेल आणि सध्याच्या कोरोना काळामुळे असेल, पण UK US चटकन नागरिकत्व मिळवणं आता जरा मुश्किल झालेलं आहे. असं असलं तरी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे आपले लोक अजूनही जात आहेत. मोठ्या संख्येनं स्थलांतरं झाली की इतिहास आणि जागतिक राजकारण त्याची नोंद घेतं. आपण करतो ती जनस्थलांतरं नसतात म्हणून अभ्यासकांना त्याचं सोयरसूतक नसतं. पण आपल्या व्यक्तिगत आयुष्यासाठी ती कमालीची महत्त्वाची असतात. आपल्या सगळ्या जगण्यालाच वेगळी ओळख देत असतं स्थलांतर. आपण ज्या नव्या भवतालात मिसळून राहत असतो त्यावर आपण कळत नकळत आपली अमीट छाप सोडत असतो. बाहेरून आलेल्यांचं वागणं जितकं स्निग्ध सौहार्दाचं, स्थानिकांचं वर्तन जितकं आपलेपणाचं असं होत जातं, तितकं हे मेतकूट छान जमून जातं. दोन्हीपैकी एकाही बाजूकडून काहीही कमी जास्त झालं तर मग भांड्याला भांड नक्की. पेशवाईच्या काळात काही अतिशय रोचक स्थलांतरं घडून आली होती. कालौघात पेशवाई ही विस्मृतीत गेली आणि ती स्थलांतरही विसरली गेली. मात्र काही अवशेष अजूनही बाकी आहेत. सामाजिक विषमतेचा काळा डाग पेशवाईवर जरी असला तरी शिवरायांचं स्वप्न बऱ्यापैकी तडीस नेणारी, केवळ महाराष्ट्रालाच नाही तर साऱ्या हिंदुस्थानाला ललामभूत ठरणारी अशी ती राजवट होती. अशा त्या दैदिप्यमान काळातली काही वैशिष्ट्यपूर्ण स्थलांतर आपण बघूयात आता. पेशवाईच काय तर पेशवाईच्या आधी सुद्धा मराठेशाहीसाठी कित्येक महत्वाची स्थलांतर झाली होती. स्वतः शहाजी राजांच्या प्रयत्नातून दक्षिणेत बंगळुरू शहराची पुनर्बांधणी झाली. याचा अर्थ शहाजी राजेच नव्हे तर त्यांच्या सोबत असलेले सेवक, सरदार दरकदार या सगळ्यांची किती मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेली होती. सुरुवात तिथूनच झाली होती किंवा कदाचित त्याच्याही आधीपासून. तर आपल्या सर्वांच्या माहितीनुसार बंगळुरू शहराची जी आत्ताच्या आधुनिक बंगळुरू शहराची नव्हे तर तत्पूर्वीच्या बंगळुरू शहराची जी आखीव रेखीव निर्मिती जी झाली किंवा पुनर्रचना जी झाली ती शहाजी राजांच्या देखरेखीत, त्यांच्या प्रेरणेने झाली. शहाजी राजांचा बराच कार्यकाल दक्षिणेतच व्यतीत झालेला होता. तेव्हापासून कर्नाटक प्रांताशी जोडले गेलेले ऋणानुबंध
पुढे पेशवाईच्या अस्तानंतर सुद्धा अगदी ब्रिटिश आमदानीत सुद्धा टिकून होते. हा जो महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जो काही दिसतो ना आपल्याला, तो स्वतंत्र भारतात भाषावर प्रांत रचनेतून झाला. शिवरायांचे एक बंधू व्यंकोजी राजे हे तंजावरला स्थायिक होते. असं म्हणतात की इडली बरोबर जो सांबार असतो त्याचा शोध स्वतः व्यंकोजी राजांनी किंवा त्यांच्या मुदपाक खाण्यातल्या एका आचार्यांनी लावला. आणि शिवाजीराजांचे नातेवाईक म्हणजे त्यांचे वडील बंधू हे स्वतः संभाजीराजे आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावातला संभा हा शब्द एक स्मृती म्हणून त्या पदार्थाला देण्यात आला असं म्हटलं जातं आणि त्यामुळे सांबार असा तो शब्द निर्माण झाला अशी आख्यायिका आहे. शिवाजीराजांनी त्यांच्या दक्षिणेवरच्या स्वारीत जिंजी म्हणजे जिचं मूळचं नाव चंदी, त्या चंदीचा किल्ला जिंकून घेतला होता दूरदृष्टीने. पुढे औरंगजेब स्वराज्यावर चालून आला आणि त्यानं संभाजीराजांची हत्या घडवून आणली तेव्हा राजाराम महाराज ह्याच जिंजीच्या आश्रयाला आले होते. त्यामुळे स्वराज्य वाचू शकलं. म्हणजे हे स्थलांतर किती उपयुक्त ठरलं पहा. जिंजी आणि तंजावर हे तामिळनाडूमध्ये आहे हे कित्येक मराठी लोकांना माहीत नसतं म्हणून मुद्दाम इथे उल्लेख केलेला आहे. राजाराम महाराज जेव्हा दूर जिंजीच्या किल्ल्याला आपली राजधानी करून महाराष्ट्रातलं स्वराज्य चालवत होते त्याच काळात तोवर मराठ्यांच्या ताब्यात असलेलं पुदुच्चेरी हे गाव काही आर्थिक कारणामुळे फ्रेंचांना द्यावं लागलं होतं आपल्याला. हे पुदुच्चेरी म्हणजेच आजचं पॉंडिचेरी. पॉंडिचेरी म्हटलं की आपल्याला आठवतात फ्रेंच धाटणीची घरं आणि गुरु अरबिंदो यांचा आश्रम. पण तिथे एकेकाळी आपली सत्ता होती हे नुसतं वाचून सुद्धा किती अभिमानास्पद वाटतं. तसं पाहिलं तर शिवरायांच्या राजवटीतही पेशवा हे पद होतंच. पण लौकिक अर्थानं जिला आपण पेशवाई म्हणतो त्यातले पहिले पेशवे म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांचे वडील. थोरले शाहू महाराज यांच्या छत्रपतीपदाच्या कार्यकाळामध्ये पेशवे बाळाजी विश्वनाथ हे या पदावरती आरूढ झाले. आधी सेनाकर्ते होते आणि त्यानंतर ते पेशवे बनले. संभाजी महाराजांच्या पश्चात कोकणात सिद्धीच्या माणसांनी भयंकर अत्याचार सुरू केले. सर्वसामान्य रयत जीव मुठीत धरून राहत होती. खुद्द सिद्धीच्या पदरी, आता हे सिद्धी तरी नक्की कोण? हे सिद्धी काही भारतीय नव्हेत तर ॲबिसिनियाचे. ॲबिसिनियन हे सिद्धी लोक जंजिराच्या किल्ल्याला आपला तळ बनवून राहिलेले, त्यांचंही एका अर्थी स्थलांतरच झालेलं होतं. आपली मराठी माणसं त्यांना हबशी म्हणायचे. ॲबिसिनिया या शब्दाचा अपभ्रंश हबशी. सो हेही एक स्थलांतरच आहे. ते सिद्धी शिवरायांच्या आधी आपल्या कोकण किनारपट्टीला सतत त्रास देत होते, आपल्या मराठी मुलखाला सतत त्रास देत होते. शिवरायांचा धाक आणि त्यानंतर संभाजीराजांचा धाक, हा धाक जसा कमी झाला म्हणजे संभाजीराजांची हत्या घडवून आणली, औरंगजेबाने हत्या केली आणि त्यानंतर मराठेशाहीचा धाक असा म्हणावा असा राहिला नाही. कारण मराठेशाहीची सगळी शक्ती ही औरंगजेबाच्या विरुद्ध लढण्यामध्ये खर्च व्हायला लागलेली होती. त्या काळाचा फायदा या सिद्धीच्या सत्तेने उठवला आणि त्यांनी आपल्या कोकण किनारपट्टीला दशदिशा त्रास द्यायला सुरुवात केली. सामान्य रयत ही जीव मुठीत धरून राहत होती. खुद्द सिद्धीच्या पदरी चाकरी करणाऱ्यांना सुद्धा आपल्यावर सत्ताधाऱ्यांची कधी खप्पामर्जी होईल आणि आपण कधी देशोधडीला लागू याचा भरोसा देता येत नसे. म्हणजे ती भीती अशाही पद्धतीची होती की एकेकाळी तुम्ही शिवरायांना आणि संभाजीराजांना मदत केलीत ना, मग आता सूड. तर हे जे सिद्धी लोक होते ते सूड उगवत होते कारण ते आदिलशहाचे चाकर होते. त्याचा हा सूड होता. तो सर्वसामान्य मराठी लोकांच्या विरुद्ध ते सूड तंत्र राबवत होते. त्याच्यामुळे एकेकाळी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना आता त्रास देणं हे सगळं सिद्धीने सुरू केलं होतं. चिपळूण इथं मीठ बंदराचा हवाला घेतलेल्या आणि जकात अधिकारी असलेल्या बाळाजींवर असंच संकट ओढवलं तेव्हा त्यांनी आपल्या सगळ्या कुटुंबियांसमवेत सासवडकडे प्रयाण केलं. म्हणजे बघा स्थलांतराच्या साठीची कारणं कशी कशी असतात. एका मोठ्या स्थलांतराच्या मागचं एक कारण होतं. त्यांच्या सहित म्हणजे हे भट
बाळाजी विश्वनाथांचं आडनाव भट. या भट परिवारासोबतच भानू, बर्वे आणि भिडे ही सुद्धा त्यांची आप्तेष्ट आणि नातेवाईक मंडळी कोकण किनारपट्टीवरून देशावर स्थलांतरित झाली सिद्धीच्या भीतीमुळे. हे पलायन सुद्धा अनेक संकटांनी भरलं होतं, साधं सुद्धा नव्हतं. त्या काळी जंगलं खूप होती. प्रवासात ही श्वापदं केव्हा हल्ला करतील याची काही शाश्वती नव्हती. वाटेत सिद्धीच्या माणसांकडून पकडलं जाण्याचाही संभव होता. बाळाजी तर खरेच पकडले गेले सुद्धा. पुढे सगळ्या संकटांवर कसं बसं मात करून ते सासवडला गेले आणि मग पुढे आपल्या कर्तृत्वाच्या बळावर सत्तेची एक 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 पायरी चढत पेशवे पदाला त्यांनी अंतिमतः गवसणी घातली आणि खूप मोठं कार्य करून दाखवलं. खुद्द शाहू महाराजांच्या आईला म्हणजेच संभाजी महाराजांच्या पत्नीला त्यांनी मुघलांच्या तावडीतून यशस्वीपणे सोडवून आणलं. अगदी दिल्ली धडक मारून दाखवली आणि तिथे अगदी तिथला बादशहा सुद्धा बदलून दाखवला सय्यद बंधूंच्या मदतीने. एक खूप मोठा पराक्रम होता. भव्य दिव्य इतिहास त्यांनी पुढे हा गाजवला. छत्रपती शाहू महाराजांशी कायम निष्ठावंत असणाऱ्या बाळाजी विश्वनाथांनी संघटन कौशल्याच्या आधारे पेशवे पदाला स्वतःच्या कार्यकर्तृत्वानी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून कैक चित्पावन कोकणस्थ लोक देशावर आले. एका मोठ्या स्थलांतराच्यासाठी ते कारण बनलं. छत्रपती शाहू महाराजांच्या राजवटीत आणि त्यातही पेशवा बाळाजी विश्वनाथांच्या कारकिर्दीत स्वराज्याला जी स्थिरता प्राप्त झाली तिचा हा प्रत्यक्ष परिणाम होता. 1729 मध्ये महम्मद खान बंगशच्या तडाख्यातून बुंदेलखंडचं राज्य वाचवण्यासाठी थोरले बाजीराव पेशवे स्वतः तडफेनं छत्रसालाच्या मदतीला गेले. छत्रसालानं खुश होऊन आपल्या राज्याचा 1/3 हिस्सा 1/3 हिस्सा हा बाजीरावांना बहाल केला. तसंच पन्ना इथल्या हिऱ्यांची खाण सुद्धा दिली. ती त्या 1/3 1/3 हिस्सामध्ये ती पन्ना इथली हिऱ्याची खाण अंतर्भूत होती. छत्रसालांनी खुश होऊन स्वतःची कन्या मस्तानी ही बाजीरावांना दिली एवढंच फक्त लोकांना माहिती असतं. पण 1/3 हिस्सा दिला बाजीरावाला हे खूप जण लक्षातही घेत नाहीत. त्यावेळेला आपल्याला त्या खाणीची आणि त्या जमिनीची किती आवश्यकता होती मराठी खजिन्याला याची आपल्याला कल्पना नसेल कदाचित. बुंदेलखंडच्या या 1/3 हिस्सातच प्रसिद्ध झाशी हे संस्थान येतं. 1857च्या स्वातंत्र्य समरात लढलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई ही मूळची मराठीच होती, माहेरची सुद्धा आणि सासरची सुद्धा. आणि हे संस्थान सुद्धा ब्रिटिशांनी कब्जा करेपर्यंत मराठी सत्तेच्या अंमलाखालीच होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर मुद्दा असा की त्या छत्रसालाकडून पेशव्यांना मिळालेल्या झाशी, जालवण, गुरसराई, कालपी, पन्ना आणि सागर या 6 प्रांतांवर देखरेख आणि वसुलीची व्यवस्था पाहण्यासाठी थोरल्या बाजीरावांनी 1733 साली गोविंदपंत खेर, लक्षात ठेवा गोविंदपंत खेर यांची कमाविजदार म्हणून नेमणूक केली. बुंदेलखंड आणि अंतर्वेद या परिसरात मराठी सत्तेचा जम बसवण्यात गोविंदपंतांचा अतिशय मोठा वाटा असल्यामुळे त्यांना खेर या आडनावाऐवजी सगळेजण बुंदेले म्हणून ओळखू लागले. हे गोविंदपंत बुंदेले म्हणजेच मूळचे खेर हे खरं तर सातारचे बरं का. त्यांना ऑल द वे कमाविजदार म्हणून कुठे ठेवलं? बुंदेलखंडात, म्हणजे आज जे उत्तर प्रदेशात आहे. आता अनुपम खेरचं हे गोविंदपंत खेर नक्की कोण हे आपल्याला माहिती नाही. तुम्ही माहिती काढू शकता ज्यांना इंटरेस्ट आहे. थोरले बाजीराव पेशव्यांच्या आज्ञेवरून गोविंदपंत बुंदेल यांनी 1736-37 मध्ये सागर हे शहर नव्यानं वसवायला सुरुवात केली. हे आज शहर कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे, सागर. वेगवेगळ्या वास्तू त्यांनी बांधायला सुरुवात केली. मराठशाहीतल्या नामवंतांना सागरमध्ये राहण्याला त्यांनी उत्तेजन दिलं. त्यांनी सागर नावाचा तलाव, सागर तलाव नावाचं 325 एकर विस्ताराचं एक तळ बांधून घेतलं.
त्या सभोवती नवीन सागर शहराची मांडणी केली. कैक मंदिरं, कैक बागा गोविंदपंतांनी वसवल्या. मुख्य म्हणजे पेशव्यांच्या संमतीनं त्यांनी कित्येक मराठी कुटुंबांची वसाहत सागरमध्ये करवली आणि ती घराणी कालांतरानं उत्तरेत उदयाला सुद्धा आली. मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे अ, थोरल्या बाजीराव पेशव्यांचे डावे उजवे हात. दोघेही गनिमी काव्यात निष्णात आणि अतिशय शूर. दोघेही बाजीरावांच्या खांद्याला खांदा देऊन लढले. अशी नररत्न स्वराज्यात होती म्हणून तर बाजीराव अजिंक्य ठरले. मराठी सत्तेचा उत्तरेत विस्तार करायचा आणि मुघल सत्तेच्या आत घुसून त्यांच्या ताब्यातला एक 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 प्रांत हा चौथाई सरदेशमुखी वसुलीच्या निमित्तानं किंवा मिशानं हळूहळू हळूहळू कब्जात घेत जायचा एक एक प्रांत, असं धोरण त्यांनी ठरवून टाकलं होतं. राज्य विस्ताराप्रमाणेच मुख्य मराठी मुलगाकडे उत्तरेतून शत्रूला कधीच येता येऊ नये यासाठी सुद्धा नर्मदे पलीकडे माळव्यामध्ये, म्हणजे जो आज मध्य प्रदेशातला जो भाग येतो, तिथे शिंदे होळकरांच्या फौजा सतत फिरत्या ठेवल्या बाजीरावांनी. इंदुरात कायमचं वास्तव्य करण्याची आज्ञा पेशव्यांनी केली तेव्हा मल्हाररावांनी तिथे एक भव्य वाडा बांधला. इंदूर शहराचा, म्हणजे इंदौर म्हणतात आता हिंदीत त्याला, तर त्या इंदूर शहराचा कायापालट मल्हारराव होळकरांनी करून टाकला. मल्हारराव होळकरांचं अपार कर्तृत्व आणि दूरदृष्टी यामुळे इंदूरचं महत्व आजही टिकून आहे. त्यांच्या आणि एकंदर होळकर घराण्याच्या वास्तव्यामुळे इंदुरात अजूनही कित्येक मराठी घराणी टिकून आहेत. बाजीरावांनी राणोजी शिंदेंना सुद्धा कायमस्वरूपी उज्जैनीला तळ ठोकून राहण्याचा आदेश दिला. त्यानुसार राणोजींनी तिथे सुद्धा वाडेहुडे बांधून राहायला सुरुवात केली आणि उत्तरेतल्या हरेक मोहिमेत सहभागी होऊन मराठी सत्तेची त्यांनी सेवा केली. उज्जैनी कुठे येतं? हेही मध्य प्रदेशातच येतं. राणोजी आणि महादजी शिंदे पुढच्या काळातले, पण सुरुवात राणोजी शिंदेची, त्यांच्या घराण्यातली. राणोजी शिंदे तसंच महादजी शिंदे यांच्या वास्तव्यानं पुलकित झालेल्या उज्जैनी नगरीत आजही भरपूर मराठी लोक राहतात. आणि तुम्हाला माहिती असेलच, ज्योतिरादित्य शिंदे सिंधिया आणि त्यांचे वडील माधवराव शिंदे म्हणजे सिंधिया, हे सिंधिया म्हणजे वेगळे कोणी नाही, याच घराण्यातले. पेशवे, दाभाडे आणि गायकवाड यांच्या गुजरातवरच्या वर्चस्वामुळे बडोद्याला वेगळंच महत्व प्राप्त झालं. तिथे आजही खूप मोठ्या संख्येनं मराठी लोक राहतात. मुख्य म्हणजे तिथली मराठी आणि अमराठी जनता सुद्धा सयाजीराजे गायकवाडांचं नाव काढते. 2014ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींनी बडोदा आणि वाराणसी अशा दोन्ही मतदारसंघातून लढवली होती. ते दोन्हीकडे जिंकून आले सुद्धा. त्यांना दोनपैकी एक मतदारसंघ सोडणं भाग होतं. तेव्हा त्यांनी बडोदा मतदारसंघ सोडला. तिथल्या जनतेने जिंकून दिलं म्हणून आभार प्रकट करण्यासाठी आणि हा मतदारसंघ सोडून जात असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यासाठी मोदी साहेबांनी जे भाषण केलं होतं त्यात त्यांनी तिथल्या मराठी बांधवांना उद्देशून मुद्दाम 2 वाक्य मराठीत उच्चारली होती. बडोद्यातल्या मराठी बांधवांच्या योगदानाचा त्यांनी यथोचित गौरव केला होता. उत्तरेत महादजी शिंदे आणि दक्षिणेत परशुराम भाऊ असं उत्तर पेशवाईमध्ये ज्यांच्याविषयी, उत्तर पेशवाई म्हणजे पेशवाईचा उर्वरित भाग किंवा म्हणूया आपण थोरले माधवराव पेशव्यांच्या नंतरचा काळ ज्याला म्हणू शकतो, असा तो उतरणीला लागलेला साधारणपणे असा तो काळ. त्या काळात उत्तरेत महादजी शिंदे आणि दक्षिणेत परशुराम भाऊ असं ज्यांच्याविषयी गौरवानं म्हटलं जायचं ते परशुराम भाऊ म्हणजेच मिरजेच्या सरदार पटवर्धन घराण्यातील एक थोर असामी. युद्धशास्त्रात निपुण आणि शिस्तप्रिय भाऊंनी स्वारीत नकाशे बनवून सैन्याच्या हालचाली करण्याचं इंग्रजांचं कसब आत्मसात केलं. त्याद्वारे कर्नाटक प्रांताचं भौगोलिक ज्ञान त्यांनी मिळवलं आणि पुढे टिपू सुलतानचं अर्ध राज्य जिंकून घेऊन स्वराज्याचा डंका दक्षिणेत सुद्धा त्यांनी वाजवला. भालाफेकीत निष्णात असलेल्या परशुराम भाऊंना दक्षिणेकडची राज्य दंडनायक म्हणायची. आजही कित्येक मराठी कुटुंबांची जी मुळं कर्नाटकात आहेत त्याचं कारण परशुराम भाऊंची ती कामगिरी.
तुम्हाला भाग्यश्री नावाची मैंने प्यार किया मधली जी हिरोईन लक्षात असेल, ती याच पटवर्धन घराण्यातली. नागपूरकर भोसले हे पुण्यातील पेशव्यांशी कायम फटकून वागले. तरी सुद्धा रघुजी भोसले आणि त्यांचे दिवाण भास्करराम कोल्हटकर यांच्या पराक्रमामुळे अगदी बंगाल, बिहार आणि आसाममध्ये सुद्धा हिंदवी स्वराज्याचा जरीपटका डौलानं फडकू लागला. बंगालमधल्या मराठी स्वाऱ्यांचा दरारा असा काही होता की त्यावर बंगालीतून गाणी, पुस्तकं सुद्धा लिहिली गेली. अर्थात हे लिखाण मराठी वीरांच्या विरुद्ध आहे, हे वेगळं सांगायलाच नको. बंगालमध्ये आज सुद्धा भास्करराम पंडितचा धाक आहे. लहान मुलं रडायला लागली तर तिथे आया दम देतात की बाळा रडायचं थांब, नाहीतर भास्कर पंडित तुला येऊन घेऊन जाईल. तुम्ही निनादजी बेडेकरांची भाषणं ऐका, यूट्यूबवरती अजूनही अवेलेबल आहेत. त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक पण आहे झंझावात नावाचं, त्यातही या कथेचा उल्लेख आहे. राघोबादादांचा दत्तक पुत्र म्हणजे अमृतराव. त्यांचे पुत्र म्हणजे विनायक अमृतराव हे उत्तरेत बांद्यानजीक करवी या ठिकाणी चित्रकूट इथे भव्य वाडा बांधून राहिले. त्यांचा दत्तक पुत्र नारायण विनायक आणि त्याची पत्नी गंगाबाई यांना 1850 मध्ये एक मुलगी झाली. काही घरगुती वादामुळे त्यांना घरदार सोडून करवीमध्येच रानोमळ भटकंती करण्याची त्यांच्यावर वेळ आली. त्यातच 1858 मध्ये करवी संस्थांची अचानक लूट झाली. म्हणजे 1857ला आपल्याला माहिती आहे क्रांतीचा पहिला प्रयत्न झाला, स्वातंत्र्य समराचा प्रयत्न झाला, तो अयशस्वी झाला आणि त्यानंतर लगेच 1858 मध्ये दंगलीसारखी, जाळपोळीसारखी, लुटालुटीसारखी एक सिच्युएशन, एक स्थिती निर्माण झाली. त्या हल्ल्याच्या गोंधळात त्यांची 8 वर्षाची मुलगी हरवली. नंतर त्यांना असं समजलं की एका इंग्रज मडमेनं तिला कलकत्याला नेलं होतं. पण कोलकात्याला जाऊन मुलीचा शोध घेण्या इतपत पैसे तेव्हा नारायण यांच्यापाशी नव्हते. पुन्हा काही काळाने शोध त्यांनी घेतला तेव्हा अशी माहिती हाती लागली की त्या मडमेनं त्या मुलीला इंग्लंडला नेलं असून ती तिचा प्रतिपाळ उत्तमपणे करत आहे. कारण त्या इंग्रज कपलला हिचं मूळ म्हणजे त्या मुलीला स्वतःला सांगता येईना आपले आई वडील कोण आहेत आणि ह्यांनी शोधाशोध करून सुद्धा त्यांना त्या धावपळीमध्ये, धांदलीमध्ये हिचे आई वडील, तिचे पालक कोण आहेत हे समजू शकलं नाही. शेवटी त्यांनी त्या मुलीला दत्तक घेतलं आणि तिचा प्रतिपाळ म्हणजे तिचा सांभाळ इंग्लंडमध्ये केला. त्या इंग्रज बाईचं नाव, तिचा ठाव ठिकाणा काहीच माहीत नसल्यामुळे त्या आईबापांना साधं पत्र पाठवून आपल्या मुलीची पुढं कधीच संवाद सुद्धा त्यांना करता आला नाही. आज 159 वर्षानंतर पेशव्यांच्या इंग्लंडमधल्या त्या अज्ञात माहेरवाशिणीच्या अज्ञात वंशजांना माहिती तरी असेल का की एकेकाळी 70% भारतवर्ष व्यापलेल्या हिंदवी स्वराज्याचं पेशवेपद भूषवलेल्या घराण्यातलं रक्त आपल्या धमन्यांमधून वाहत आहे. त्यांना माहिती असेल हे, याची जाणीव असेल त्यांना. युरोपमधल्या फ्लॉरेन्सची एक स्त्री ईस्ट इंडिया कंपनी मार्फत भारतात आली होती. तिचं नाव इतिहासाला ज्ञात नाही, पण तिने मद्रास म्हणजे आत्ताचं चेन्नई मधल्या वास्तव्यात जेम्स हॉल नामक एका युरोपियन बॅरिस्टरशी लग्न केलं. तिने पुढे त्याला सोडचिठ्ठी सुद्धा दिली, तरी तिला सगळेजण मिसेस जेम्स हॉल याच नावानं ओळखत. चरितार्थासाठी तिने लष्करी कवायत आणि युद्धकौशल्य आत्मसात केलं. मग शिपाईगिरी करू लागली ती त्या काळात. पण तेवढ्यावर तिचं समाधान होईना. ती पुढे हिंदुस्थानातल्या कित्येक सरदार, संस्थानिक यांच्या पदरी जाऊन राहिली आणि त्या त्या प्रांतातल्या स्त्रियांना स्वसंरक्षणाचे धडे देऊ लागली. केवळ स्वतःच्या बचावासाठीच नव्हे तर शत्रूच्या राज्यावर हल्ला झाला तर संघटितपणे मुकाबला कसा करावा हे सुद्धा तिने शिकवलं स्त्रियांना. तिने हिंदुस्थानी स्त्रियांच्या लढाऊ पलटणीच तयार केल्या. आधी उत्तरेत अशा पलटणी केल्यावर ती हैदराबादेत निजामाच्या फौजेत दाखल झाली. तिथेही तिने स्वतंत्र स्त्री पलटण तयार केली. मग पुढे पुण्यातल्या इंग्रज रेसिडेन्सीमध्ये तिचा शिरकाव झाला. या महत्वाकांक्षी बाईनं पुण्यातला इंग्रज वकील चार्ल्स मॅलेट याच्या मार्फत मराठी सत्तेचे सुकाणू असलेल्या नाना फडणवीसांची भेट घेतली आणि पुण्यात
स्त्री पलटण उभी करण्याची परवानगी मिळवली त्या काळात. तशी तिने दवंडी सुद्धा पिटवून घेतली, पण तिला कोपिष्ट आणि कजाग स्वभाव हा तिच्याच आड आला. ती अतिशय तापट होती, चिडखोर होती. आणि त्या काळाचे पुण्यातले कर्मठ लोक होते, त्यामुळे ते एक निमित्त शोधतच होते हिला कसं अडकवायचं. त्यामुळे मिसेस जेम्स हॉलला पलटण तयार करण्यात खूप अडचणी आल्या. शिवाय तिचा जो मगाशी मी म्हणालो तसा तापट स्वभाव जो होता तो तिच्या आडवा कसा आला, अंगलट कसा आला, तर तिने एकदा तिला खुनाच्या आरोपात तिला लोहगडावर कारावासात टाकण्यात आलं. म्हणजे ती तिच्या रागाच्या भरात तिने एकाला खलास केलं. तो मनुष्य मेला, ऑन द स्पॉट मेला, आणि त्याच्या खुनाचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला साहजिकच, आणि त्यामुळे तिला कारावासात टाकण्यात आलं. पण तिचं कार्य मात्र काही वाया गेलं नाही. म्हणजे काय, तर तिचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून यशवंतराव होळकरांची कन्या भीमाबाई आणि दौलतराव शिंदे यांची पत्नी बायजाबाई आणि 1857च्या संग्रामातली झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी आपापल्या संस्थानात स्त्री पलटणी उभ्या केल्या आणि इंग्रजांचा अटीतटीनं मुकाबला केला. म्हणजे एक स्थलांतर, एका स्त्रीचं स्थलांतर एका ठिकाणून दुसरीकडे झालं की काय काय चमत्कार व्हायला लागतात बघा. 1758 मध्ये, 1857 नव्हे, 1758 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं पुणे दरबारचा रेसिडेंट म्हणून चार्ल्स मॅलेटची नेमणूक केली. पुण्याला येताना मॅलेटनं खंबायत आणि सुरतेत आपल्याबरोबर काम करणाऱ्या खुर्सदजी जमशेदजी मोदी या गृहस्थाला सोबत घेतलं. या माणसालाच का घेतलं सोबत, तर हा मनुष्य, हा पारशी बाबा, हा मूळचा गुजरातचा, त्यामुळे त्याची गुजराती उत्तम होतीच. पण त्याचे वडील देखील इंग्रजांचे एजंट म्हणून खंबायतच्या वखारीत काम करत होते एकेकाळी, त्यामुळे त्याने इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवलेलं होतं. शिवाय मराठीचाही त्याचा सखोल अभ्यास होता. अशा 3 भाषा त्याला येत असल्यामुळे इंग्रजांनी व्यापार आणि राजकारणात त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा ठरवलं. पण पेशवे दुसरे बाजीराव, पुणे दरबार आणि मराठी सत्तेची एकंदर शान, मराठी सत्तेचा प्रभाव, या सगळ्याचा प्रचंड असा इम्पॅक्ट, खूप मोठा प्रभाव या मोदी साहेबांवर पडला. मोदी साहेब म्हणजे आत्ताचे नव्हे, ते पारशी बाबा मोदी. त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला त्या मराठी सत्तेच्या दराऱ्याचा, आणि ते पेशव्यांचे विश्वासपात्र झाले. म्हणजे साईड स्विच केली. ब्रिटिशांच्या ऐवजी त्यांनी निष्ठा बदलली, पेशव्यांचे निष्ठावंत बनले. इंग्रजांच्या कपटनीतीपासून ते दुसऱ्या बाजीराव साहेबांना सतत सावध करू लागले. पेशव्यांनी त्यांना एक गाव इनाम सुद्धा दिलं आणि हाताखाली एक कारकूनही नेमून दिला. पुण्यामध्ये सध्या जिथे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे त्या भागाला पूर्वी भांबुर्डे म्हणायचे, त्या परिसराला भांबुर्डा म्हटलं जायचं. त्या परिसरात मोदींनी आपला बंगला बांधला. पेशवे हे गणेश भक्त आहेत हे कळल्यावर त्यांनी पेशव्यांच्या परवानगीनं नारायणपेठेत एक अतिशय सुरेख गणपती मंदिर बांधून घेतलं. त्या मंदिरासाठी खुर्सदजींनी पुढाकार घेतला, म्हणून सगळे त्या गणपतीला मोदी गणपती म्हणू लागले. तुम्हाला मोदी गणपती हे नाव माहिती असेल पुण्यातल्या लोकांना. त्या नावाच्या मागची ही कथा आहे. खुर्सदजी मोदींनी तो गणपती बांधून घेतला आणि त्यामुळे त्या गणपतीचं नाव मोदी गणपती आहे. आजही पुण्यातला हा एक महत्वाचा मानाचा गणपती समजला जातो. याचप्रमाणे मोदींनी नातूबागेत एक सुंदर बागही तयार केली. पुण्यातल्या त्यांच्या या कल्पक निर्मितीमुळे ते पारसी पुनावाला या नावाने प्रसिद्ध झाले. पारसी पुनावाला, लक्षात येत आहे? पुनावाला आडनाव कसं सुरू झालं? मोदी बाग हा सुद्धा जो परिसर आहे तो त्यांच्याच नावावर नाही. ही जी इकडून तिकडं आणि तिकडून इकडं स्थलांतर होत होती त्याला राजकीय, लष्करी पार्श्वभूमी होतीच, पण त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक वगैरे कितीतरी पदर होते. एकमेकांचे पेहराव, खानपान, बोलण्याची ढब, अशा किती किती गोष्टींची घुसळण झाली असेल त्या काळी, याची आपण कल्पना करू शकतो.
असा इतिहास आपल्याला शिकवलेलाच नसतो. त्यामुळे आपल्या विचारविश्वात आपण इतिहासाला एक असं ठोकळेबाज असं रूप दिलेलं असतं. पण खरा इतिहास हा अतिशय रसरशीत टवटवीत असा असतो. कोणे एकेकाळी जे काही घडून गेलं ते तेव्हा घडत असताना वर्तमानच होतं हे एकदा आपण लक्षात घेतलं की मग सगळा गुंता उलगडत जातो. शनिवार वाड्यावर खाशा स्त्री पुरुषांच्यासाठी साजूक तूप यायचं ते जमखंडीहून. जमखंडी आहे कर्नाटकात. हे तर काहीच नाही. शनिवार वाड्यावर स्वयंपाकासाठी सुक्या मिरच्या यायच्या कराचीहून. आजच्या पाकिस्तानातल्या कराचीवासियांना यावर विश्वास बसणार नाही. 1735 मध्ये थोरल्या बाजीरावांनी पोर्तुगीजांकडून भिंतीवर लावण्याची 3 अतिशय महागडी घड्याळं घेतली होती. अतिशय म्हणजे अतिशयच महागडी, हिरे जडित अशी. 1760 मध्ये कर्नल लांद्रेस या पोर्तुगीज वकिलांना नानासाहेब पेशव्यांना एक वेगळीच भेट दिली. त्यांनी भेटीदाखल बडीशेपेच्या चवीच्या दारूचं एक पिंप आणि बडीशेपेच्याच स्वादाच्या ब्रँडीच्या 8 बाटल्या आणल्या होत्या. पण नानासाहेब दारू घेत नाहीत हे जेव्हा त्या कर्नल लांद्रेसला कळलं आणि नानासाहेबांनी ही भेट नाकारली आहे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, त्यावेळी तो नानासाहेबांच्या या स्वभावावर अतिशय खुश झाला आणि त्यांनी नानासाहेब पेशव्यांना आपणहून खुश होऊन मकाऊचा चहा, चिनी बाहुल्या, गॉगल्स, त्या काळातले गॉगल्स, आत्ताचे नाही, अशा कित्येक त्या काळच्या अनोख्या वस्तू, अनोख्या भेटी या देऊन टाकल्या. कित्येकांना आश्चर्य वाटेल पण थोरले माधवराव पेशवे यांनी इंग्रजांकडून एक पेटी पद्धतीचा अतिशय जुन्या काळातला असा एक कॅमेरा, म्हणजे तो त्या काळात अत्याधुनिक होता पण आपल्या दृष्टीने आताच्या काळाच्या दृष्टीने तो जुनाच म्हटलं पाहिजे, तसा एक पेटी पद्धतीचा कॅमेरा आणि त्याचं साहित्य विकत घेतलं होतं. कोणी? थोरले माधवराव पेशव्यांनी इंग्रजांच्याकडून. ते साल कुठलं होतं? 1765. ब्रिटिशांची भारतावर सत्ता यायच्या कितीतरी आधी. म्हणजे आपल्याला या गोष्टीचं मग महत्व लक्षात येईल. दुर्दैव आपलं असं आहे की फोटो काढण्याची प्लेट म्हणजे फिल्म उपलब्ध न झाल्यामुळे त्या कॅमेऱ्यातून एकही फोटो काढता आला नाही. आपलं दुर्दैव. नाही तर मग पेशवे घराण्यातले लोक कसे दिसायचे, तेव्हाच्या शनिवार वाड्याची भव्यता कशी होती, कारण खूप जण म्हणतात तो 7 खणी म्हणजे 7 मजली भव्य दिव्य असा मोठीच्या मोठी ती वास्तू होती. खूप अनेक इमारती त्या परिसरामध्ये होत्या. त्या काळच्या लोकांचे कपडे कसे होते, ते राहत कसे होते, कित्येक गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या असत्या. आपलं दुर्दैव. एकूणच तेव्हाचा इतिहास या छायाचित्रांमुळे अतिशय बोलका झाला असता, पण ते होऊ शकलेलं नाहीये. थोरल्या माधवरावांनी तर इंग्रजांकडून रेनकोट सुद्धा विकत घेतला होता आणि पावसात पगडी भिजू नये म्हणून पगडीसाठी, म्हणजे पेशवाई पगडीसाठी, नॉर्मल साधी पगडी नव्हे, पेशवाई पगडीला ती भिजू नये म्हणून मेण कापडाचं आवरण सुद्धा त्यांनी बनवून घेतलं होतं. आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी नव्हती त्यामुळे त्यांनी ती इंग्रजांच्याकडून हे विकत घेतलेलं होतं. उन्हाळ्यात थोरले माधवराव रंगीत काचांचे गॉगल्स वापरायचे. आजच्या काळाच्या सारखे नव्हे, त्या काळातले जे होते त्या टाईपचे. इतकंच कशाला, अतिशय वक्तशीर असल्यामुळे त्यांनी मनगटी घड्याळ आणि गजराचं घड्याळ सुद्धा खरेदी केलं होतं. म्हणजे हातात रिस्ट वॉच, अंगावर रेनकोट आणि डोळ्याला गॉगल्स वापरणारे पहिले एतद्देशीय शासक म्हणजे आपले थोरले माधवराव पेशवे. कसं वाटतं ऐकायला? 1790 मध्ये डॉक्टर फिडले यांनी सवाई माधवराव पेशवे यांना जगाचा नकाशा दिला आणि तो कसा वाचायचा असतो हे शिकवलं सुद्धा. त्या शिकवणीपोटी पेशव्यांनी फिडलेला 500 रुपये रोख इनाम दिलं. आज आपल्याला 500 रुपये म्हणजे काहीच वाटत नाही, पण त्या काळी एका ब्रिटिश पाऊंडाची किंमत 10 रुपये होती. आज किती आहे? एका पाऊंडाची किंमत आहे 80-90 रुपये. त्या काळी एका ब्रिटिश पाऊंडची किंमत होती 10 रुपये फक्त. म्हणजे रुपयाची व्हॅल्यू केवढी जास्ती होती त्या काळी. आज घडीला 80-90 रुपये लागतात एका पाऊंडाला. त्या काळी 8 उत्तम बैल, आता आपलाच फक्त विचार करू, त्या काळी 8 उत्तम बैल 130 रुपयांना मिळायचे.
म्हणजे बैल किती फालतू होते तेव्हा असं नका विचार करू, तर तेव्हा रुपयाची व्हॅल्यू किती होती? 130 रुपयात 8 बैल यायचे. आज बैलाची एक बऱ्यापैकी जोडी 50,000 रुपयाच्या खाली मिळत नाही. ह्या किमती विचारात घेतल्या म्हणजे मग तेव्हाच्या 500 रुपयाचं मोल लक्षात येईल. नुसता नकाशा कसा वाचायचा या ट्रेनिंगचं हे गडगंज मोल त्यांना दिलं होतं. या सर्वावर कळस म्हणजे डिसेंबर 1790 मध्ये सवाई माधवराव पेशव्यांनी इंग्रजांकडून एक अनोखं वाद्य विकत घेतलं. कोणतं असेल हे वाद्य? तुम्ही कल्पना करू शकता? गेस करणार? नको, तुम्हाला जमणार नाही गेस करणं. गिटार. विश्वास बसणार नाही तुमचा. ते वाद्य होतं गिटार. ऐतिहासिक दस्तावेज असं सांगतात. उगीच हवेतले बार नाही आहेत हे. ही गिटार हे वाद्य कसं वाजवतात हे आपल्याकडे तेव्हा कुणालाच माहित नव्हतं अर्थातच. आणि ते पेशव्यांना शिकायचं तर होतं, पण ते शिकवायचं तर कोणीतरी परकीय कलावंत उपलब्ध व्हायला पाहिजे, आणि कोणी परकीय कलावंत उपलब्ध झाला नाही. म्हणून मग ती गिटार पेशव्यांच्या अजबखान्यात नुसतीच धूळ खात पडून राहिली. अजबखाना म्हणजे पेशव्यांनी वेगवेगळ्या कालावधीत भेटीदाखल त्यांना मिळालेल्या अनेक चित्रविचित्र गोष्टींचा खजिना म्हणजे अजबखाना. हा अजबखाना शनिवारवाड्यातच होता. म्हणून सांगतो, शनिवारवाडा ही एक इमारत नव्हती, वेगवेगळ्या इमारतींनी गजबजलेला असा तो एक परिसर होता मोठा. आज जसं तुम्ही क्रेमलिन म्हणता ना, रशियातल्या मॉस्कोमध्ये क्रेमलिन हा एक परिसर आहे आणि त्याच्यात अनेक साऱ्या इमारती आहेत. तसं शनिवारवाडा हा एक परिसर आणि त्यात वेगवेगळ्या इमारती. त्या अनेक इमारतींपैकी एक होता अजबखाना. खुळचट समजुती आणि अंधश्रद्धा तर आजच्या 21व्या शतकात सुद्धा भरपूर आहेत. 5 लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करा आणि मग तुमचं आयुष्य बदलून जाईल, ही एक अंधश्रद्धाच आहे ना. किंवा गणपती दूध पितो. आजही आजच्या काळात सुद्धा या अशा आहेत ना समजुती. लोक नवस अजूनही बोलतात. असो, तर जर 21व्या शतकात सुद्धा अशा अंधश्रद्धा आहेत, तर मग पेशवा इतक्या नसत्या तरच आश्चर्य वाटलं असतं. आजही आपण आधुनिक वस्तू वापरतो, तरी मानसिकता मात्र आपली आधुनिक झालेली असते का? आपली मानसिकता बव्हंशी बुरसटलेलीच असते आतून. पण त्या काळी तर पाश्चात्यांच्या वस्तूंचं सामान्य रयतेला अप्रूप असलं तरी त्यांच्या वापराबद्दल त्यांना विरोधच असायचा. व्यवहारात त्या वस्तू कुणी वापरल्या की लोक निंदा नालस्ती करायचे आणि त्या व्यक्तीला विनोद विषय करून टाकायचे, त्यावर जोक्स टाकायचे त्या लोकांवर. पेशवाईच्या काळात सखाराम बापू बोकील एक अतिशय मोठे निष्णात असे मुत्सद्दी होऊन गेले. जबरदस्त असा तो डिप्लोमॅट. 40 नंतर दृष्टी कमी व्हायला लागली म्हणून त्यांनी इंग्रज डॉक्टरांकडून उपनेत्र तयार करून घेतलं. उपनेत्र म्हणजे काय? चष्मा. 40चा चष्मा. आता उपनेत्र हा शब्द म्हणजे सुद्धा त्या काळातली भाषिक देणगी आपली. तर सखाराम बापू बोकिलांनी हा चष्मा नुसता विकत घेतला नाही, तर सार्वजनिक जीवनात त्यांनी वापरायला सुरुवात केली. मग शेरेबाजी करायला टपलेली माणसं त्यांना दूषणं देऊ लागली. काय काय म्हणायला लागले ते चष्मा वापरतात म्हणून. तर बापूंची नजर पडली की कोणत्याही चांगल्या गोष्टीचा नाश होतो. म्हणजे त्यांची नजर मुळात खराब आहे असं म्हणून नाही, चष्मा वापरायला लागले ना, उपनेत्र वापरायला लागले, त्यामुळे त्यांची नजर कशावर ज्यावर पडेल त्या गोष्टीचा, चांगल्या गोष्टीचा सुद्धा नाश होतो, असं वाटेल ते बोलू लागली माणसं. अर्थात असल्या लोकांच्या कुचाळक्यांना भिवून सखाराम बापू बोकिलांनी चष्मा वापरणं बंद केलं का केलं नाही हे काही इतिहासात नमूद नाही. स्थलांतर झाली की भाषा समृद्ध होतात. बरोबर आहे ना. या संस्कृतीचे लोक जी भाषा बोलतात यांच्या भाषेतले शब्द त्यांच्या भाषेत जातात, त्यांच्या भाषेतले शब्द यांच्या भाषेत येतात. एक घुसळण होत असते. एकमेकांच्या सहवासातून शाब्दिक खजिना समृद्ध होत जातो.
लहेजा सुद्धा नकळत बदलत जातो. लहेजा म्हणजे आपण ज्याला डायलेक्ट म्हणतो. भाषा एकच असते, पण असते ना वेगवेगळी. अहिराणी असते वेगळी, मराठवाडी वेगळी, कोकणी वेगळी. तो लहेजा बदलत जातो. आणि हे फक्त एकतर्फीच होत असतं का? नाही, दुतर्फा होत असतं. दोन्ही बाजूंवर त्याचा परिणाम होतो. आपला विचार कसा चालतो बघा. आपण फक्त इंग्रजी भाषेचा मराठीवर कसा कसा प्रभाव पडला ऐतिहासिक काळापासून, हेच फक्त आपण बघतो. पण नुसता एकतर्फीच असा प्रभाव पडला असेल का हो? इंग्रज सुद्धा भारतात राहिले ना इतकी वर्ष. नुसतंच भारत परत पारतंत्र्यात गेला 1818 पासून. तेव्हापासून फक्त इंग्रज भारताच्या संपर्कात नव्हते. शिवरायांच्या काळात आणि अगदी अकबराच्या काळापासून इंग्रज लोकांच्या वखारी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये होत्या. बंगालात होत्या, गुजरातेत होत्या, महाराष्ट्रातही होत्या. मग त्यांच्या भाषेवर या सगळ्याचा भाषिक इम्पॅक्ट, भाषिक प्रभाव पडला असेल का? मराठी भाषेचा प्रभाव पडला असेल का इंग्रजी भाषेवर? त्याचाच आपण बघूया, आता परामर्श घेऊ. 1601 साली ईस्ट इंडिया कंपनी प्रथम भारतात आली. तेव्हापासून 1947 पर्यंत इंग्रजांचा भारतात वावर असल्यामुळे नाही म्हटलं तरी मराठीचा सुद्धा इंग्रजीवर प्रभाव पडलेला असणार नव्हे, पडला. खरं तर या प्रभावावरच स्वतंत्र असं आणखीन संशोधन व्हायला पाहिजे. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, तो आता जास्ती वापरात नाहीये, पण आहे तो एक शब्द. कुठला शब्द आहे हा? डुलॅली टॅप. हो, डुलॅली टॅप नावाचा एक शब्द आहे. या शब्दाचा उगम खास 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 महाराष्ट्राशी निगडीत आहे. या शब्दाचा सध्याच्या काळात किंवा इंग्रजी भाषेमध्ये रूढार्थाने अर्थ काय होतो? तर बुद्धीवरचं नियंत्रण गमावणं किंवा थोडक्यात वेडसरपणाची लक्षणं, त्याला म्हणायचं डुलॅली टॅप. आपल्या महाराष्ट्रातल्या देवळाली इथं इंग्रजांचा त्या काळी एक ट्रान्झिट कॅम्प असायचा. मायदेशी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी त्यांना देवळालीला मुक्काम करायला लागायचा. पण देवळालीचं उष्ण हवामान, कंटाळवाणं वातावरण, तशात मलेरिया सदृश तापाच्या साथी, यामुळे गोरे सैनिक हवालदिल व्हायचे. इतकंच नाही तर भास होणं किंवा वेडसरपणाची काही लक्षणं, ह्या गोष्टी सुरू व्हायच्या त्यांच्या बाबतीत. त्यामुळे देवळाली हे ठिकाण इंग्रजांच्या दृष्टीने हळूहळू कुप्रसिद्ध होत गेलं. आणि अर्थातच त्यांना देवळाली या शब्दाचा नीट उच्चार जमेना बोबडेपणामुळे इंग्रजांच्या. त्यामुळे देवळाली ताप या शब्दाचा अपभ्रंश होत होत इंग्रजांनी त्याचं डुलॅली टॅप करून टाकलं. पायजमा, चटणी असे कित्येक शब्द इंग्रजांनी भारतातून घेतले. पायजमा आणि चटणी हे फक्त हिंदीतलेच शब्द आहेत असं म्हणता येणार नाही, हे मराठी शब्द पण आहेत. आता नक्की पायजमा आणि चटणी हे मूळचे मराठी शब्द आहेत का मूळचे हिंदी शब्द आहेत, हा स्वतंत्र एक संशोधनाचा विषय आहे. पण हे दोन शब्द तर 100% ब्रिटिशांनी भारताकडून घेतले. महाराष्ट्रातून घेतले का भारताच्या इतर भागातून घेतले? संशोधन व्हायला पाहिजे. असे संशोधन केल्यानंतर अजूनही कित्येक शब्द सापडतील. फक्त संशोधन व्हायला हवं. मला असंच आणखीन एका शब्दाविषयी वाटतं. इंग्रजीतला पोस्ट या शब्दाविषयी मला असं वाटतं की यावर संशोधन व्हायला पाहिजे. कसा आला असेल हा पोस्ट शब्द इंग्रजी भाषेमध्ये? या शब्दाचं उगमस्थान महाराष्ट्रात नसेल कशावरून? पत्र इकडून तिकडे पाठवण्याची सेवा मराठ्यांच्या स्वराज्याच्या ही खूप आधीची होती, हे मला मान्य आहे. त्याची सुरुवात काही महाराष्ट्रांनी केली असा माझा दावा नव्हे. पण मुद्दा माझा फक्त पोस्ट या शब्दाविषयी आहे. आपण मराठीमध्ये एखादी वस्तू किंवा एखादा निरोप हा पोहोचता कर असं म्हणतो आपण. मग बोलण्याच्या ओघात काय होतं? पोहोचता कर, अपभ्रंश करून पोचता कर, आणि त्या पोचता करचं पोचता कर, पोचता कर, ही वस्तू पोचती कर असं म्हणतो ना. हा संदेश पोचता कर असं म्हणतो आपण. इंग्रजीमध्ये तचा ट होतो, मग पोचता करचं पोस्ट कर.
ही गोष्ट पोस्ट कर, ही वस्तू पोस्ट कर. अशा पद्धतीने हा शब्द इंग्रजीमध्ये आला नसेल कशावरून, अशी मला एक आपली शक्यता वाटते. संशोधन व्हायला पाहिजे. असो, तर थोडक्यात काय, आज जशी ही स्थलांतरं आपल्या आयुष्यात नाविन्य घेऊन येतात, वेगवेगळे रंग भरतात, तशीच कोणे एकेकाळी त्यांनी धमाल उडवलेली असणार आहे. ही स्थलांतरं जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करत करत आपल्या आणि आपल्या सभोवतालच्या अवकाशाला जो आकार देत जातात, तो खरं तर नुसता वर्तमानाचा भाग नसतो. ही स्थलांतरं एका अर्थी इतिहास घडवत असतात. तुम्ही आणि आम्ही सगळेच, आपण सगळेच स्थलांतराच्या इतिहासाचे प्रॉडक्ट आहोत. आणि अजूनही मला खात्री आहे, अजून 100, 200, 500, 1000, 2000 वर्षानंतर आपण जी स्थलांतरं आता केलेली आहेत ना आणि करतोय, त्या स्थलांतराचा अभ्यास लोक करणार आहेत, भविष्यातली लोक. धन्यवाद.